नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऋतुराज म्हणजे ऋतूंचा राजा. वसंत ऋतू सुगंधाने दाही दिशा गंधवीत, पानांना हिरवी टवटवी घेऊन वसंत ऋतू आला आहे. शिशिरात पानगळती होऊन निष्पर्ण झालेल्या वृक्षांवर कोवळी कोवळी तांबूस पोपटी पालवी अतिशय सुंदर दिसत आहेत. फक्त पालवीच नाही तर विविध रस आणि रंगांच्या फुलांची उधळण करीत वसंत ऋतू फुलतो आहे, बहरतो आहे. आजच्या या भागात मी टिपलेल्या या सुंदर दृश्यांबरोबरच वसंत ऋतूतील निसर्गातील रंगांचा आणि गंधांचा आनंदाचा सुंदर सोहळा अनुभवणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसंत ऋतू म्हणजे साऱ्या सृष्टीला हसवणारा, नटवणारा, रिझवणारा, तृप्त करणारा, सृष्टीचा प्रियकरच जणू. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओगळे फळभार लावण्येसी, ओगळे फळभार लावण्येसी. किती सुंदर ओवी. निसर्गाच्या विलक्षण सौंदर्याचे आणि समृद्धीचे प्रतीक असणारा हा वसंत ऋतू. ऋतुराज वसंताच्या आगमनामुळे निसर्गात सृष्टीवर चोहीकडे नवीन पालवी, फुले, फळे येतात. वनश्री जणू काही ऋतुराजाच्या स्वागतासाठी आपले सौंदर्य आणि लावण्य उघडून उभी आहे. 6 ऋतूंचे 6 सोहळे असतात असे आपण म्हणतो. 6 ऋतू या कवितेतील वसंत ऋतूचे वर्णन करणारी ही कविता पहा. झुळझुळू वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळू वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली, आभाळाचे निळे निळेपण कुहू कुहू कोकिळा करी, आभाळाचे निळे निळेपण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी. या कवितेत म्हटल्याप्रमाणे आंबेराई एकदम मोहरून आलेली आहे. या आम्रवृक्षावर उमललेल्या या हिरव्या पिवळ्या मोहराने संपूर्ण झाड सोनेरी पुष्पगुच्छांनी अधिकच खुलून दिसत आहे. वाऱ्याच्या मंद झुळकीबरोबर हा मोहर डोलत आहे आणि वातावरणात खूप सुंदर सुगंध, प्रसन्न करणारा सुगंध दरवळत आहे. यामुळे मधमाशा आणि फुलपाखरे यांच्याकडे आकर्षित होतात. मोहरात लपलेल्या या छोट्या छोट्या कैऱ्या, यामुळे झाडाभोवती जिवंतपणा निर्माण झालाय. उद्या येणाऱ्या गोड रसाळ आम्रफळांची ही एक आनंददायक चाहूलच आहे. कवी कुलगुरू कालिदासांनी त्यांच्या ऋतुसंहार या ग्रंथात वसंत ऋतूचं फार सुरेख वर्णन केले बरं. ते म्हणतात, प्रफुल्लच्युतांकुर तीक्ष्ण सायकः द्विरेपमाला विलसत् धनुर्गुण, मनासिम्मेत सुरत प्रसंगिना वसंत योद्धा समुपागतः प्रिये, वसंत योद्धा समुपागतः प्रिये. कवी कालिदास म्हणतात, प्रफुल्लित आंब्याच्या मोहरूपी वेगवान बाणाने आणि भ्रमराच्या पंक्तीविरुद्ध धनुष्याची प्रत्यंचा धरणारा हा वसंतरूपी योद्धा आहे. मदनाची सर्व आयुधे घेऊन सृष्टीला फुलवण्यासाठी वसंत ऋतू आला आहे. वसंत ऋतू म्हणजे सौंदर्य, प्रेम, आनंद आणि नवचैतन्याचा उत्सव आहे. कवी कालिदास या वसंत ऋतूला शृंगार दक्षागूर या नावाने संबोधतात. कोकणातील हे आम्रवृक्ष आणि काजूची झाडे फळ आणि फुलांनी अगदी लगडलेली आहेत. काजूंच्या झाडावर हा सुंदर मोहर फुलून आलाय. हिरव्या पिवळ्या मोहराची आभा या काजू वृक्षांना अधिकच सुंदर करत आहे. नवजीवन प्रदाता चैतन्य ओतणारा, नवजीवन प्रदाता चैतन्य ओतणारा, सुकल्यास हा सविता आला वसंतवारा, सुकल्यास हा सविता आला वसंतवारा. मराठी साहित्यात वसंत ऋतूवर खूप सुंदर सुंदर कविता आहेत. इंदिरा संत आपल्या कवितेत म्हणतात,
आला वसंत वसंत आला, आला वसंत वसंत आला, तना मनाचा झाला हिंदोळा. हिरवे सारे रंग दुलारे, हिरवे सारे रंग दुलारे, कोकिळ गाणे निळ्यात भरे. हिरवे सारे रंग दुलारे, कोकिळ गाणे निळ्यात भरे. रंगा नहाळी गंधा जिवाळी, रंगा नहाळी गंधा जिवाळी, कोऱ्या फांदीला धुंद कोवळी, कोऱ्या फांदीला धुंद कोवळी. किती छान सुंदर ही कविता. वसंत ऋतूचे हे विलोभनीय सौंदर्य आपणाला त्याच्याकडे आकर्षित करते. हिरव्यागार अशा वेगवेगळ्या रंगछटांनी बहरलेली ही वनश्री अप्रतिम अशा सौंदर्याने माझ्या मनास भुरळ घालते. शेतात, बागेत, उद्यानात सगळीकडे असणारे आम्रवृक्ष फुलोऱ्यांनी अगदी डवरून गेलेत. कवयित्री शांता शेळके वसंत ऋतूवरील त्यांच्या कवितेत किती सुंदर वर्णन करतात बरं. त्या म्हणतात, वसंत रंगात न्हाला ग, वसंत अंगात आला ग, वसंत रंगात न्हाला ग, वसंत अंगात आला ग, ऋतुरंगात न्हाला ग, ऋतुरंगात न्हाला ग. पहाटेचे हे सुंदर गुलाबी आकाश आणि ही पिवळी ताजी उमलणारी फुले, सगळीकडे आम्रवृक्ष मोहक मंजिऱ्यांनी मोहरांनी सुंदर खुलून दिसत आहेत. या प्रत्येक तुऱ्यात हजारो अशी बारीक बारीक फुलं आलेली आहेत, उमललेली आहेत. ही सुगंधी फुलं आम्रवृक्षात एक वेगळीच चमक आणत आहेत. या मंजिऱ्यातून एक खास असा गोड आणि मोहक सुगंध दरवळत आहे. आंब्याच्या या फुलोऱ्याचा काळ खूपच सुंदर आणि सुगंधाने मन प्रसन्न करणारा आहे. यामुळेच या झाडाकडे अनेक पक्षी, छोटे छोटे कीटक, फुलपाखरे आणि मधमाशा आकर्षित होतात. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत आहे. सुशोभीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेला ताम्रवृक्षही त्याच्या सुंदर पिवळ्या फुलांनी बहरला आहे. बहावा तर पिवळ्या फुलांच्या सुंदर माळा लेवूनच सजला आहे. फळांनी फुलांनी लगडलेले हे वृक्ष ऋतूची शोभा आणखीच वाढवत आहेत. हे झाड पानांनी, फुलांनी आणि फळांनी गच्च भरलेलं आहे आणि त्यामुळे या झाडांवर पक्ष्यांची ये-जा आहे, हालचाल आहे. शांत सावलीत बसलेल्या या पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत आहे. शब्द शब्द जपून ठेव बकुळेच्या फुलापरी, शब्द शब्द जपून ठेव बकुळेच्या फुलापरी. हे बकुळीचं झाडही पानांनी, फुलांनी आणि कळ्यांनी बहरायला लागलेलं आहे. नवीन येणाऱ्या पोपटी पानांचा तुराही यावर सजत आहे. तर वसंत राणी रस्त्याच्या दुतर्फा आपल्या सफेद गुलाबी फुलांनी स्वागत करत आहे. डोंगर उतार, दऱ्याखोऱ्यात, जंगलात, उद्यानात पळस, पांगारा, सावरी, काटेसावरी, शाल्मली हे वृक्षही लाल गुलाबी सुंदर फुलांच्या रंगाने नटले आहेत. सर्वांबरोबरच जांभळ्या फुलांचा नीलमोहर, याला जॅकरंडा असे म्हणतात, तोही अतिशय खुलून दिसत आहे. अतिशय सुंदर अशी ही लाल, गुलाबी, पिवळी, सोनपिवळी, जांभळी फुलं वसंत ऋतूचे सौंदर्य आणखीच खुलवतायत. अधूनमधून कोकिळेचे मधुर गायन ऐकू येत आहे. कोकिळेच्या या कुहू स्वराने आणि मधुर गायनाने मन आणखीच प्रसन्न होऊन जाते. हा छान सुंदर बहरलेला वसंत ऋतू हा जीवनाचे प्रतीक आहे. फुलांचा राजा ऋतुराज वसंत निसर्गात आनंदाचा उत्सव घेऊन येतो. हिरवाईचा साथ झाडांवर चढवतो. नवीन पालवी येते, फुले उमलतात, जीवनाचा नवा आरंभ होतो. विविध रंगांची उधळण करत फुलांचा हा सुंदर ऋतू मधुर सुवास दरवळतो. यामुळे वातावरण प्रसन्न आणि सुखद होते. आनंदाचा हा ऋतू नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येतो. नवचैतन्याचा दूत होऊन येतो. कोकिळेचे मधुर गायन, माधुर्य आणि सौंदर्य याचा सुरेख संगम या ऋतूत होतो.
वसंत ऋतू म्हणजे साऱ्या सृष्टीला हसवणारा, नटवणारा, रिझवणारा, तृप्त करणारा, रसगंधाची उधळण करीत अवघ्या सृष्टीला, वनश्रीला प्रफुल्लित करतो. अशा या निसर्गाच्या बहरलेल्या रूपातून चैतन्य पसरवणाऱ्या वसंत ऋतूचे सुंदर दर्शन घडते. वनात बहरलेल्या या वृक्षावर अमृत भरल्यासारखे वाटते. अशा या वसंत ऋतूचा सुंदर आविष्कार आपल्या डोळ्यात, मनात, हृदयात साठवून ठेवूयात. या ऋतूचा आनंद घेऊयात. निसर्गसृष्टीवर विविध रंगांची आणि गंधांची उधळण करणारा, सण उत्सवांचा आणि आनंदाचा जल्लोष करणारा हा वसंत ऋतू. त्याच्या या सौंदर्याचे कितीही वर्णन केले तरी ते कमीच आहे. असा हा ऋतूंचा राजा, ऋतुराज वसंत. या वसंत ऋतूतील निसर्गाचे हे सौंदर्य मी स्वतः टिपलेले आहे आणि त्यामुळे त्याचा आनंद मला खूप 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 मोठा असा आहे. तो तुमच्यापर्यंत मी पोचवला आहे. माझ्या मनाला मोहवून टाकणारा, भुरळ घालणारा हा ऋतुराज वसंत निसर्गाच्या संगतीत सुंदर गीत होऊन येतो. पहा, बहरलेला वसंत ऋतू असा ओंजळीत घेता, बहरलेला वसंत ऋतू असा ओंजळीत घेता, फुलांची सुगंधी स्वप्न अलगद हसता, फुलांची सुगंधी स्वप्न अलगद हसता. कोवळ्या उन्हात या रंगांची नव्हाळी, कोवळ्या उन्हात या रंगाची नव्हाळी, हृदयातून ओठात येतात गाणी, हृदयातून ओठात येतात गाणी. आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या वाहिनीला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन छान छान भागात. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.